महाराष्ट्र की बिजली कंपनियों के निजीकरण और समानांतर बिजली लाइसेंस नीति के विरोध में आज राज्य भर में महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त क्रिया समिति के नेतृत्व में लगभग 86,000 कर्मचारी अभियंता अधिकारी और ठेका कर्मचारी हड़ताल में शामिल हुए। चंद्रपुर के बाबूपेट स्थित महावितरण मुख्य कार्यालय के सामने तेज बारिश के बीच कर्मचारियों ने प्रदर्शन किया। समानांतर बिजली लाइसेंस नीति के अंतर्गत टोरेंट पावर को 16 और अदानी को 8 विभाग देने के लिए आयोग ने आवेदन स्वीकार किए हैं। इस निर्णय से महावितरण सहित तीनों विद्युत कंपनियों के अस्तित्व और कर्मचारियों के भविष्य पर खतरा मंडरा रहा है, ऐसा आरोप भी लगाया गया है। 22 जुलाई को आयोग के समक्ष सार्वजनिक सुनवाई निर्धारित है, लेकिन यह सुनवाई केवल औपचारिक होगी, ऐसा आरोप संयुक्त क्रिया समिति ने लगाया है। कर्मचारियों ने निम्नलिखित मांगे रखी है, जिनमें निजीकरण नीति रद्द की जाए, समानांतर बिजली लाइसेंस और 229 उपकेंद्रों का निजीकरण रोका जाए, रिक्त पदों पर भर्ती की जाए, ठेका कर्मचारियों को वेतनमान में शामिल किया जाए, पेंशन लागू की जाए, परियोजनाओं का निजीकरण रोका जाए। संयुक्त क्रिया समिति ने अपील की है कि निजीकरण नीति के विरोध में एकजुट होकर हड़ताल में भाग ले और अपने अधिकारों को लिए संघर्ष करे। 9 जुलै 2025 हा आमच्या महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मुद्द्यावरती मोर्चा आहे। त्याच्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधात आहे, ज्याच्यामध्ये समांतर वीज वितरण परवाना या महावितरण कंपनीमध्ये लागू करण्याचे जे षडयंत्र वरिष्ठ प्रशासनातर्फे चालू आहे, त्याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने समांतर वीज वितरण कायद्यामध्ये समांतर वीज वितरण परवान्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपनीला लायसन्स आमच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवरती विद्युत ग्राहकांना वीज वितरणचा परवाना देण्याचे षडयंत्र आखण्यात येत आहे। याच्यामध्ये खास करून समांतर वीज वितरण परवान्यामध्ये जे सामान्य ग्राहक आहे आणि खास करून जे कृषी पंपाचे जे ग्राहक आहे, शेतीचे ग्राहक आहे, ज्यांना आम्ही क्रॉस सबसिडी देत असतो, त्या क्रॉस सबसिडीचं फार नुकसान होणार आहे। आणि मुख्यतः जे आमचे जे क्रीम पॉकेट्स आहे, खास करून अर्बन सिटीज आहे, जिथे कुठलाही काही त्रास आणि विद्युत हानी नाही, असे खास करून पॉकेट्स हे समांतर वीज वितरण परवानामध्ये अदानी टोरेंट यासारख्या कंपनीला देण्यात येत आहे, जिथे कुठलीही विद्युत नाही, जिथे आतापर्यंत आमचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे। आणि अशा ठिकाणी समांतर वीज वितरण परवानामध्ये त्यांना देऊन जे आमचे बाकीच्या ठिकाणी आम्ही जिथे कृषी पंप म्हणा किंवा औद्योगिक ग्राहक जिथे सबसिडी देत असतो, त्या ठिकाणी सामान्य ग्राहकांचे फार नुकसान होणार आहे। आणि या सर्वस्वी वीज वितरण परवान्यासाठी आमचा सर्वस्वी विरोध आहे। या अगोदर आमचा 2023मध्ये खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला होता। त्यामध्ये त्यावेळेस ते विद्यमान तत्कालीन ऊर्जा मंत्री होते, त्यांनी म्हटलं होतं की खाजगीकरण कधीच होणार नाही। परंतु आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की खाजगीकरणाच्या विरोधात समांतर वीज वितरण परवान्याबद्दल MERCमध्ये हिअरिंगसुद्धा झाली आणि त्याची येणाऱ्या 22 जुलैला हिअरिंग आहे आणि त्याची परवाना देण्याकरिता जवळपास 29 विभागामध्ये तो समांतर वीज वितरण परवाना लागू करण्याचा आहे आणि याचा आमचा सर्वांचा विरोध आहे। आमचे समस्त ग्राहकांना सुद्धा विनंती आहे की या समांतर वीज वितरण परवान्यामुळे सगळ्या ग्राहकांचे सामान्य ग्राहक वर्गाचे फार नुकसान होणार आहे। त्यामुळे आमची या विरोध प्रदर्शनामार्फत आमची प्रशासनाला विनंती आहे की हा खाजगीकरणाचा जो तुम्ही कट रचलेला आहे, हा कट तुम्ही इथेच माघार घ्यावी व याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे। आणि जनरेशन यांच्या पण खाजगी जे 200 पारेषणमध्ये जे 200 कोटीच्या वरती जे टेंडर राहते, ते टेंडर सर्वस्वी खाजगीकरणाला देण्याचा कटसुद्धा राहते, त्याचाही आमचा विरोध आहे। आणि जलविद्युत प्रकल्प जे 35 वर्षापासून आम्ही चांगल्या पद्धतीने झालो आहे, ते मेंटेनन्सच्या नावाखाली खाजगी कंपन्याला देण्यात येत आहे। आणि अशा प्रकारचे आणखी बहुतसे विविध मुद्दे आहे। परंतु आजचा जो हा संप जो आहे आमचा मुख्यतः जवळपास 13 मागण्या आहे, त्यामध्ये खाजगीकरणाला सर्वस्वी आमचा विरोध आहे।